नमस्कार, मी आहे काजल. नागपूर शहरातील ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांसह नागपूर समय मराठी बुलेटिनमध्ये आपले स्वागत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या ठळक बातम्यांना. नागपूरच्या पार्टी पोलीस ठाण्यात झोन क्रमांक 5 अंतर्गत हरवलेले आणि चोरीला गेलेले 221 मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी नागपूर शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील प्रमुख उपस्थित होते. पोलीस आयुक्त झाल्यानंतरचा त्यांचा हा पार्टी पोलीस ठाण्यातील पहिलाच दौरा होता. उपस्थित नागरिकांना संबोधित करताना नागरे पाटील म्हणाले, प्रत्येक पोलीस अधिकारी हा गणवेशातील नागरिक आहे आणि प्रत्येक नागरिक हा गणवेशाविना पोलीस आहे. तसेच पोलीस सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचा संदेश त्यांनी दिला. नागपुरात माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडदे यांनी ओबीसी जनगणनेच्या मुद्द्यावर सरकारवर निशाणा साधला. भाजपच्या 81 ओबीसी आमदारांना ओबीसी प्रवर्गाचा जनगणनेत समावेश करण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्र पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही स्वतंत्र पत्र पाठविण्यात येणार असल्याचे सांगत सरकार ओबीसी प्रश्नांवर स्पष्ट भूमिका घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला. नागपूरच्या तहसील पोलिसांनी गस्ती दरम्यान मोठी कारवाई करत इम्रान उर्फ टिपू शेख वय 35 याला अवैध शस्त्रासह अटक केली. आरोपीकडून एक देशी पिस्तूल, मॅगझिन आणि 2 जिवंत काडतुसे असा सुमारे 52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांना संशय आहे की आरोपी मोठ्या गुन्ह्याच्या तयारीत होता. त्याच्या विरुद्ध आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका आता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनालाही बसला आहे. खराब हवामान आणि विमान सेवेत झालेल्या विलंबामुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप आमदार प्रवीण दटके आणि काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचा मुंबई दौरा रद्द झाला. सततच्या पावसामुळे इतर अनेक लोकप्रतिनिधींच्या प्रवासावरही परिणाम झाला आहे. आजच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींसह इथेच थांबूया. पुन्हा भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत पाहत राहा नागपूर समय. धन्यवाद.